बातमी भाजपच्या गोटात नाही, भाजप नेत्यांकडून समरजित घाटगे यांची मनधरणी सुरू असल्याची बातमी समोर येते। डॅमेज कंट्रोलसाठी भाजप नेते सक्रिय झाल्याचं कळतंय। खासदार धनंजय महाडिक यांच्यासह स्थानिक नेत्यांनी समरजित घाटगेंशी चर्चा केली अशा स्वरूपाची माहिती आहे। पक्षविरोधी कोणताही निर्णय घेऊ नका, नेत्यांनी घाटगेंना ही विनंती केलेली आहे। समरजित घाटगे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा जोरदार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती आता भाजपकडनं या हालचालींना वेग घेताना दिसतो। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। कोल्हापुरातनं प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्या सोबत आहे। शेखर, जोरदार चर्चा, समरजित घाटगे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातील अशी, आणि त्या पार्श्वभूमीवरती भाजपच्या गोटामध्ये आता हालचाली सुरू झाल्यात। शेखर, समरजित घाटगे यांची यावेळच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा गोची झाल्याचं पाहायला मिळतं। 2019 ला देखील त्यांना अपक्ष निवडणूक जी आहे ती लढवावी लागली होती आणि पुन्हा एकदा महायुतीमध्ये जे विद्यमान आमदार आहेत त्यांनाच त्या ठिकाणी तिकीट दिलं जाईल अशी शक्यता आहे। त्यामुळं पुन्हा एकदा समरजित घाटगे जे आहेत ते अपक्ष या निवडणुकीला सामोरे जाणार का, असाच प्रश्न जे आहे ते त्यांचे कार्यकर्ते विचारतात। आणि म्हणूनच समरजित घाटगे जे आहेत ते आता राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये जातील अशा पद्धतीची चिन्ह जी आहेत ती सुरू खरं या ठिकाणी पाहायला मिळतात। उद्या समरजित घाटगे यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा देखील तिने आयोजित केला आहे। कार्यकर्त्यांचं म्हणणं ते ऐकून घेणार आहेत आणि आपण पुढचा निर्णय जो आहे तो उद्या जाहीर करायचा अशा पद्धतीची माहिती त्यांनी दिली आहे। ही सगळी माहिती समोर येतात आता भाजपचे नेते मात्र त्यांची मनधरणी करताना पाहायला मिळतात। काल अर्धा तास खासदार धनंजय महाडिक असू देत, अमल महाडिक असू देत, शिवाय महेश जाधव, जिल्हाध्यक्ष असू देत आणि नाना कदम हे सगळे नेते जे आहेत ते त्या ठिकाणी समरजित घाटगेंची मनधरणी करण्यासाठी गेले होते। कुठलाही बरोबर शेखर, त्यामुळे या घडामोडी बघता हे डॅमेज कंट्रोल करण्यात भाजप नेत्यांना कसं यश येतं हे बघावं लागेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।